मी अगदी स्पेसिफिक प्रश्न विचारते की आर-एम-सी प्लॅनच्या संदर्भातलं नवीन धोरण आपण करणार आहात असं वृत्तपत्रात, लोकमत आणि इतर अनेक पेपरला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यासाठी म्हणून हे जे आर-एम-सी प्लॅनसाठी केलेलं धोरण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याबद्दलचा मसुदा किंवा ती माहिती आपण आमच्या पटलावर ठेवाल का? दुसरा प्रश्न असा आहे महत्त्वाचा, की यातला एकही प्लॅन परवानाधारक नाही आहे का? कारण यांना परवानगी कशी मिळते हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं, फक्त प्रदूषण महामंडळाची ही जबाबदारी नाही आहे. मुद्दा असा आहे की महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कुठले आक्षेप घेतले किंवा त्याच्यासाठी काय नियमन केलं, काय मॉनिटरिंग केलं, याच्याबद्दल काहीही माहिती तिथे आम्हाला स्थानिक आमदार म्हणून मिळत नाही. त्यामुळे नियमितपणे दर 3 महिन्यांनी याच्या संदर्भातली माहिती मिळावी महानगरपालिकेकडून. कारण नगरपालिकेत चर्चा होते तसं नाही आहे काही गोष्टींची. उलट पक्षी दुर्दैवाने काही नगरसेवकांनी पण दबाव आणलेला आहे, असं पण आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही विधिमंडळाच्या आमदारांना नियमित एक माहिती देणारी यंत्रणा तक्रारींची आणि या धोरणाचं स्वरूप काय?